गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी 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 जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी 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 जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे उद्या मंगळवार आहे उद्या हिरव्या कलरच्या साड्या घालून या सर्वजणी काठपदराच्या खूप आनंद लुटायचा खूप आनंद लुटायचा कारण ह्याच देही गडे देवाचे भजन हा दे आपल्याला सहज मिळाला ज्यावेळेस पाप आणि पुण्य आपलं समान होतं ना त्यावेळेस आज आपल्याला जन्म भेटत असतो पण आपल्याला याची किंमत कळत नाही कशी कळत नाही कारण सहज मिळालेलं आहे एखाद्या स्त्रीला लग्न झाल्या झाल्या 1-2 वर्षातच मुलगा होतो त्याला त्याची किंमत कळत नाही कारण तो 2 वर्षातच होऊन जातो ना त्याच्यामुळे त्याची किंमत त्याला कळत नाही तिला परंतु एखाद्या स्त्रीला 12 वर्षाच्या नंतर मुलगा होतो त्या बाईला विचारा त्या बाळाची किंमत ती लवकर चेहरा सुद्धा बाळाचा लवकर दाखवणार का तर माझ्या बाळाला दीट होईल तिला किंमत कळाली तसं आपल्याला किंमत कळत नाही सहज मिळाला ना पण हा अनमोल देह आहे आपल्याला कारण ह्या देहात आपलं भजन होणं महत्वाचं आहे आणि संधी आपल्याला चालून आलेली आहे कारण सर्व गावकऱ्याच्या सहकार्याने हा सप्ताह चालू झाला मग आपण ही संधीचं सोनं केलं पाहिजे सोनं म्हणजे कसं तुम्हाला उदाहरण सांगून जाईल का एक राजा होता आणि तो चालला परंतु त्याला समोरून एक मुळी विकणारा चालला होता तो त्याला दिसला त्या राजाला वाटलं की माझ्या राज्यात असं गरीब कोणी दिसलं नाही पाहिजे मला
मोळी विकणारा कोणी दिसलं नाही पाहिजे. त्याने काय केलं, त्या मोळी विकणाऱ्याला थांबवलं. तू मोळी विकून काय करतो? तो म्हटला, मी माझा उदरनिर्वाह करतो. म्हटले, काय याचे पैसे किती येतात? थोडेच येतात, परंतु त्याच्यातून माझ्या लेकरा बाळाचं तहान भूक भागवतो. म्हटले, तू असं कर, माझं सागाचं म्हणजे वन आहे आणि त्या ठिकाणी तू काय कर, तिथले लाकडं तू सर्व घेऊन ये. आता सागवानाची किंमत किती असती? खूप किंमत असते, परंतु याला कळाला नाही. याने काय केलं, याला वंत दिलं राजाने, पण याने काय केलं, ते लाकडं सागाचे जाळले, त्याचे कोळसे केले, नंतर विकायला घेऊन जायचे. नंतर विकायला गेल्याच्या नंतर त्याची किंमत येईल का? नाही येऊ शकत. परत खूप दिवसानंतर राजाला त्या मोळी विकणाऱ्याची आठवण झाली. तो म्हटला, आता हो मोळी विक्या खूप श्रीमंत झाला असेल का, तर याला आपण सागाचं वन दिलं, खूप श्रीमंत झाला असेल. त्या ठिकाणी राजा येऊ लागला, हा इकून कोळसे घेऊन चालला. राजाला ओळखू सुद्धा येईना, काळे भंगार कपडे याचेवाले. राजा म्हटला, तू कोण आहे? म्हणे, राजे साहेब तुम्हीच नाही का मला वन दिलं? म्हणे, तू मोळी विकणार आहे का? म्हणे, हो. मग तुझी अशी अवस्था का झाली? म्हणे, मी तुम्ही दिलेल्या वनाचं ते साग सगळे जाळे आणि त्याचे कोळसे करून विकू लागलो. त्या राजाने कपाळाला हात मारून घेतला. अरे, मला वाटलं तू खूप खूप धनवान झाला असन, तू खूप छान घरं बांधले असतील, तू आता मला ओळखू सुद्धा येऊ शकत नाही असा तू झाला असन, असं मला वाटलं. आता किती राहिलं? नाही, आता फक्त एकच झाड राहिलं, बस. आता त्या झाडाला तू जाळू नको, तू एकदा ते झाड तोड आणि तू ज्याला लाकडाची किंमत कळती ना, तू त्याच्याकडे विकायला नाही. त्या ठिकाणी त्या मोळी विकणाऱ्याने ते झाड तोडलं आणि ते सागाचं लाकूड घेऊन गेला. परंतु सागाच्या लाकडाला खूप किंमत आहे. काय आहे? किंमत आहे खूप. कारण त्या ठिकाणी गेलं, एकाने लगेच 5,000 सांगितले, या लाकडाचे तुला 5,000 येतील. त्याला वाटलं, एक जणाने 5,000 सांगितले, त्यांना दुसरीकडे गेला परत बाजारामध्ये, त्याने लगेच 10,000 सांगितले. याला तेवढ्याहून भागलं नाही. हा खूप असा सिटीच्या ठिकाणी गेला, खूप मोठ्या व्यापाऱ्याकडे गेला, त्याला विचारलं, त्याने ते लगे 15,000 सांगितले. याला वाटलं, राजाने आपल्याला खूप मोठी संधी दिली होती, पण त्याचं सोनं आपल्याला करता आलं नाही. आज आपण कोट्याधीश झाला असतो, परंतु आज एका लाकडाची किंमत 15 आणि 20,000 रुपये यायला लागले. आपण एवढ्या याचे कोळसे करून विकले, आपल्याला याचं सोनं करता आलं नाही. तसं तुमच्या आमच्या जीवनात आहे. आपल्याला सोनं करता आलं पाहिजे. सोनं करणं म्हणजे कायच? भगवंताचं नामस्मरण करणं. आज वर्षाला सप्ताह होतो, वर्षाचे 7 दिवस आपण एवढे आनंदात लोटायचे की देह भान अर्पून इथं भजन करायचं, आनंद लुटायचा. कारण वर्षभर तर आपण काम करतोच, शेतकऱ्याला काम चुकत नाही, परंतु तुम्हाला 8च दिवस संधी राहते. 8 दिवसामध्ये आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यायचं. इथं देह भान हरपून जायचं. छान अशा पावल्या खेळायच्या. जेव्हा जेव्हा भजन होईल ना, तेव्हा पावल्या खेळायच्या. कारण 8 दिवस तुम्हाला ह्या ठिकाणी पावल्या खेळता येईल, परत ह्या ठिकाणी येण्याचा चान्स नाही आहे वर्षभर. घरात पावल्या खेळता येईल का आपल्याला? नाही. घरात पावल्या खेळता लोक काय म्हणते ना, आपल्या घरातले येडी झाली आता ही, असे म्हणतील का नाही? म्हणतील. पण इथं नाही. आणि भगवंत माझा म्हणत असतो. जसं ज्यावेळेस नवरदेव घोड्यावर बसतो ना, त्यावेळेस त्याचे मित्र नाचत असतात. कोणी जरी विचारलं, अरे फलाना तमका कोण नाचू राहिला, नवरदेव काय म्हणत असतो? माझा मित्र आहे. काय म्हणतो? माझा मित्र आहे. तसं तुम्ही या ठिकाणी जर पावल्या खेळल्या ना, तर भगवंत म्हणतील माझे भक्त नाचतात. भगवंताला त्यावेळेस माझं म्हणावं लागतं. पण भगवंत लगेच माझं म्हणणार नाही.
ज्यावेळेस तुम्ही आनंद लुटणार त्यावेळेस. कारण देवाला सुद्धा या ठिकाणी वाटतं की ज्या ठिकाणी पावल्या चालू असल्या ना त्या ठिकाणी देवाला सुद्धा वाटतं की आम्ही जाऊन या ठिकाणी पावल्या खेळावं की काय. कारण वर सुद्धा एवढा आनंद नाहीये, त्यांना सुद्धा खाली या वाटतं. ह्या सुखा कारणे देव वेढावला, वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. म्हणजे देवाला सुद्धा या सुखात या वाटतं. कीर्तने आनंद गाऊ गीते, कीर्तने आनंद गाऊ गीते, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. उठल्याबरोबर हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. उठल्याबरोबर आपण महादेवाच्या मंदिरात जर गेलो ना, अगोदर काय म्हटलं पाहिजे पाणी टाकताना? हर हर महादेव गंगे. म्हणजे त्या ठिकाणी गंगा पण येते. काशी विश्वनाथ गंगे म्हणजे काशी म्हटलं तर काशीचं दर्शन त्या ठिकाणी होतं. आणि विश्वनाथ म्हटल्यावर काशीचे विश्वनाथ आहे ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं सुद्धा आपल्याला दर्शन होतं. उठल्या उठल्या सुद्धा आपण या मंत्राचा जप करायचा. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. उठल्याबरोबर आपण जर म्हटलं तर आपल्याला काशीचं दर्शन होतं, महादेवाचं बी दर्शन होतं आणि गंगेचं दर्शन होतं. तसंच आपण महादेवाच्या मंदिरात जर गेलो ना त्या ठिकाणी सुद्धा पाणी टाकताना आपण ओम नमः शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम तर म्हणायचंच, परंतु हर हर महादेव सुद्धा म्हणायचं. कारण त्या ठिकाणी काशी विश्वनाथ सुद्धा येतात, गंगा सुद्धा येते. गंगेसारखं पवित्र कोणीच नाही. गंगा एवढी निर्मळ आहे, ती सुद्धा कोणाच्या पादस्पर्शाने पवित्र होती? संतांच्या. एक वेळेस भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलाला घेऊन चालला होता आणि त्यावेळेस एक ऋषीचं आश्रम लागला आणि त्या आश्रमामध्ये मुक्कामाला थांबला तो. आणि त्या ठिकाणी पहाटची वेळ होती, 3:30ची. त्या ठिकाणी गंगा यमुना सरस्वती त्या ठिकाणी आल्या. पण येताना कशा होत्या? त्या काळ्या कुट्ट होत्या, काळ्या कुट्ट. त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी झाडलोट सगळं केलं. झाडलोट केलं संतांचं दर्शनाला. त्या ठिकाणी झाडून झुडून घेतलं, सडा रांगोळी केली आणि परत त्या कुठं चालल्या? परत चालल्या. जाताना काळ्या कुठ होत्या, येताना एकदम कलर त्यांचा गोरा झाला. आणि त्या ठिकाणी हा पुंडलिक तिथंच बसलेला होता. तो म्हणे तुम्ही जाताना काळ्या कुट्ट होत्या, येताना एवढ्या गोऱ्या कशा झाल्या? त्या म्हणायला लागल्या तुझ्यासारखे पापी आमच्यात स्नान करतात आणि त्यांचं पाप आमचं डोक्यावर बसतं आणि ते पाप धुवून जाण्यासाठी आम्ही संतांची सेवा करायला येतो. संतांची सेवा केली तर आमचं सगळं पाप धुवून जातं. म्हणजे संत दर्शनी या लाभ पद्म लाभ जोडी येला. वाचे भरता गंगा गंगा वाचे भरता गंगा गंगा सकळ दोष जाये भंगा सकळ दोष जाये भंगा दृष्टी पडता ब्रह्म सकळ दोष दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्माची दृष्टी पड
म्हटलं तर आपले दोष निघून जातात. एवढं गंगा पवित्र आहे. तेव्हा गंगेमध्ये स्नान केल्यानंतर किती पवित्र राहील. म्हणून गंगा सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून महादेव बाबा सांगतात, भोले बाबा सांगतात की तुम्ही माझ्या मंदिरात आल्यावर तुम्ही जरा गंगेचं नाव जरी घेतलं तरी तुम्हाला माझ्या पूजेचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण पूजेमध्ये खूप ताकद आहे, खूप. कारण आपण जरा महादेवाच्या मंदिरामध्ये भक्तीने, श्रद्धेने, अंतकरणातून जर महादेवाची सेवा केली तर मी सांगितलं तुम्हाला की 3 महिन्याच्या आत आपल्याला फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. कारण खूप अनुभव आलेला आहे महादेव बाबाचा, खूप. फक्त नियमानं करायला पाहिजे. नियमाला खूप महत्व आहे. प्रदोष काळामध्ये जर पूजा केली ना त्याचं अधिक पुण्य आपल्याला भेटतं. नित्य नेमानामी तो प्राणी दुर्लभ, नित्य नेमानामी तो प्राणी दुर्लभ, नेमानामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेमानामी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, वल्लभ दया जवळी, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. कारण आपला ध्येयच त्याच्यासाठी दिलेला आहे. नियमानं आपलं होणं महत्वाचं आहे. नित्य नेमानं आम्ही तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ जवळ. हरिपाठ इतका महत्वाचा आहे. लहान लहान लेकराला तर तुम्हाला सांगते एक की संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेस आपल्या घरात लक्ष्मी येते ना, संध्याकाळची वेळ लक्ष्मी येण्याची असते, त्यावेळेला आपल्या घरामध्ये तुम्हाला नसन वाचता येत हरिपाठ तर तुम्ही कॅसेट किंवा टी व्हीवर जरी हरिपाठ लावून दिला आणि तुमच्या लेकराला जरा तिथं बसवलं ना तर लक्ष्मी येण्याची वेळ असते. जिथं लक्ष्मी येते तिथं तिचे मालक येत असतात. ती म्हणते माझ्या मालकाचं भजन चालू आहे इथं, मला जावं लागेल. लक्ष्मी दुसरीकडे जाणार नाही. पण संध्याकाळच्या वेळेला एक तर हनुमान चालीसा किंवा हरिपाठ एवढ्या 2 तरी तुम्ही, विष्णू सहस्रनाम, हे तिन्हीतून कोणतं तुम्ही लावलं पण सोपा हरिपाठ आहे. कारण तुम्ही संध्याकाळच्या वेळेला हरिपाठ जर चालू केला तर तुमचे लेकरायला तिथं बसवायचं. तुमचा स्वयंपाक चालू असतो, तुमचा स्वयंपाक देखील प्रसाद झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही इकडं स्वयंपाक पण बनवू शकता, तिकडं हरिपाठ पण चालू शकतो. टी व्हीवर म्हणा, आता तर मोबाईलचं काही पाहायचं कामच नाही. तुम्ही किचन वाट्यावर जरी मोबाईल ठेवला तरी तुमचा हरिपाठ होतो. आणि हरिपाठ चालू असताना आपला स्वयंपाक झाला पाहिजे. कारण ते लेकरांनी जरा तो स्वयंपाक खाल्ला की लेकराची बुद्धी म्हणजे त्याच्या स्कूलमध्ये पहिला नंबर आल्याशिवाय राहणार नाही. कारण एवढी ताकद नामामध्ये. नाम चांगले माझ्या कंठी राहू भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसाचा उद्धार होता, तुमचा आमचा होणार नाही का? नामामध्ये खूप ताकद आहे. नाम तुम्ही घेत राहिले ना तर आपल्या हातून जे पाप होतं ना, नामसंकीर्तन साधंबाई सोपे जळतील पापे जन्मांतरीचं पाप आपलं जळून जात असतं. तुम्ही स्वयंपाक करताना आता हरिपाठ लावला तर तुमच्या हातून जे काही झालेलं असेल ते तर जळून जाणारच आहे, परंतु तुमचा स्वयंपाक प्रसाद झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ती नामामध्ये ताकद आहे. आणि लेकरं बाळावर संस्कार होतात. तो प्रसाद खाल्ला म्हणजे लेकरं सुद्धा सुसंस्कार झाल्याशिवाय राहत नाही. हरिपाठ लावायचा मोबाईलवर
आणि हरिपाठ चालू असतानाच आपला स्वयंपाक झाला पाहिजे. आणि आज कलियुगामध्ये ह्या लेकराला लय गरज आहे. कारण पुढे आता खेड्यामध्ये वाटत नाही, पण तुम्ही आता आपण साधं सिटीमध्ये जा, कॉलेज जवळ जा, कॉलेजमध्ये जर आपण कॉलेज समोरून जरी चाललं आपल्याला डोळे लावून घ्या वाटते, बघा वाटत नाही. एवढी परिस्थिती बेकार आहे. अजून तर पुढं जमाना कसा यायचा, हे लेकरं जरा पुढं घडायचे, तर या लेकराला आजपासून वळण लावलं पाहिजे. यांना आजपासून हरिपाठ, गीता किंवा आता वाजवणारे मृदुंगाचारे यांच्याकडे समजा असे क्लास लावायचे, पेटीचा क्लास लावायचा, जेणेकरून ह्या लहान लेकराची बुद्धी इकडं तिकडं गेली नाही पाहिजे. शिक्षण तर द्या तुम्ही, त्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे, परंतु शिक्षणाबरोबर तुम्ही पेटीचे क्लास लावा, गायनाचे क्लास लावा, तबल्याचे क्लास लावा. याच्यामुळं काय होईल, लेकराची बुद्धी इकडे तिकडे जाणार नाही. तिथून आला का हा अभ्यास आणि हा अभ्यास झाला का तो अभ्यास. नुसतं तुम्ही मला डॉक्टर करायचं आणि इंजिनियर करायचं आणि खूप मोठा करायचं, तर ते लेकर येऊन सुद्धा बघत नाही. आज कित्येक म्हणजे सांगायचं तात्पर्य, तुम्ही बाहेर पाठवता लेकरायला, पण ते लेकर आपण गेल्यावर सुद्धा येता येत नाही त्यांना. काही ठिकाणी अशी परिस्थिती झालेली आहे, आई वडील गेले तरी ते म्हणत्या, 2 मुलं असतात, बाहेरच्या देशात असतात दोन्ही मुलं. आईची तब्येत खूप खराब झाली. त्या ठिकाणी दोन्ही मुलाला फोन केले की बाळा तुझ्या आईची तब्येत खूप खराब आहे, तुला यावं लागेल. परंतु मोठा मुलगा तर येत नाही, लहाना आला तर त्याने त्यावेळेस आईची तब्येत श्रेयस होती, आई काहीच बोलली नाही. 1 दिवस राहिला तोपर्यंत आईची वाचा बंद झाली. वडिलांनी खूप फोन केले, पण मुलगा बाहेरच्या देशात असल्यामुळे येऊ शकला नाही. आई किती तळ हाताच्या फोडाप्रमाणे लेकराला जपते, परंतु लेकराला आपण खूप मोठं करतो. आपण पोटाला चिमटा देऊन लेकराचं शिक्षण करतो. आज आपल्यावरून कंडिशन बघा, आज आपण तेच करू लागलो की आपले लेकरं चांगले घडले पाहिजे. मी इकडं लोकांचे रोजाना जाईन, मी इकडं लोकांच्या मैनदाऱ्या करन, पण माझं लेकरू मोठा साहेबच झाला पाहिजे असं वाटतं की नाही आपल्याला? वाटतं. पण उद्या त्याच लेकराने जर आपल्याला येऊन बघितलं नाही तर आपलं जीवन काय म्हणन, आपलं अंतकरण काय म्हणन. आणि पूर्वी तर असंच होतं, आता तरी कंडिशन चांगली आहे, पण पूर्वी खूप परिस्थिती गरीब असायची. 4 जर लेकरं असायचे ना, तर आई त्या 4 लेकराला 1-1 भाकर वाटून द्यायची. मोठा मुलगा म्हणला, आई तू जेवली का? आई म्हणते जेवले बाळा मी. मुलगी विचारते, आई तू जेवली का? हो जेवले, तुम्ही शाळेत गेले तेव्हाच खाल्ली. परंतु आई खाती का? नाही खात. आई 4 लेकराला 4 भाकरी वाटून देती, स्वतः उपाशी राहते. दिवसभर काम करती, पण लेकराला उपाशी ठेवत नाही. पोटाला चिमटा देऊन लेकराचं खूप शिक्षण करते. परंतु तेच लेकरं खूप मोठे शिकले आणि बाहेरच्या देशात गेले. तो मुलगा आईसाठी आलो, त्याची आई वारली, त्याने आईचं 10व-13व केलं आणि 10व-13व केल्याच्या नंतर जात्या वेळेस तो मुलगा म्हणतो, बाबा आता माझं काम संपलं बरं का? का रे बाबा? मी आता माझ्या आईच्या वाट्याचं केलेलं आहे, आता उद्या तुमचं काही कमी जादा झालं ना, तुम्ही दादाला फोन करा, मला करू नका.
अशी परिस्थिती असल्यावर त्या आई वडिलांना काय करायचं, त्या वडिलांना काय करायचं? 4 लेकरं असतात, पण त्या आई वडील असे म्हणता का? आपण किती शिकवतो लेकराला? आई सारखं लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. वाहे माऊ लिजे चित, आईशी कळवा त्याची जाती, आईची कळवा त्याची जाती. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. आईशी कळवा त्याची जाती, आईशी कळवा त्याची जाती. करी लाभावी न प्रीती. आई आहे, आईला कोणत्याच म्हणजे तिला लाभ मिळण्याचा मतलब नसतो. ती निस्वार्थ प्रेम आई करत असते. आई म्हणता आई कोणी होईना, आईची सर कोण्या नारीला येईना. आई म्हणता आई कोणी होईना, आईची सर कोण्या नारीला येईना. लेक चालली सासरला, माय लेकी पडे गळा. कस कोरड्या नदीला पाणी येत खळा खळा. ज्या वेळेस लेक सासरला जाते त्यावेळेस आईच्या डोळ्यात आपाप धारा वाहत असतात, कारण ती आई आहे. आई म्हणता आई कोणी होईना, आईची सर कोण्या नारीला येईना. आई कधीच कोणी होऊ शकत नाही, कारण ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा, ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. जगामध्ये 2च पात्र असे की निस्वार्थ प्रेम करणारे फक्त आई बाप आहे. म्हणून जोपर्यंत आई बाप आहे ना तोपर्यंत आई बापाला जीव लाव. कारण आपल्याला कधी अनुभव येतो, ज्यावेळेस आपण त्यांच्या वयात जातो का त्यावेळेस आपल्याला अनुभव येतो, परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असते. एक उदाहरण सांगून जाईन तुम्हाला. खेड्यातला प्रसंग नाही हा, शिटीतला. खूप शिकलेले असतात. खेड्यामध्ये सण नाही जमत. त्या ठिकाणी आई वृद्ध आश्रमामध्ये होते, पण त्या ठिकाणी त्या रूम मध्ये फॅन नव्हता. वृद्धाश्रमामध्ये आईला खूप गरमी होती, पण आईची जात अशी ना सण करत राहते, कधीच घरानं करणार नाही. किती त्रास होऊ द्या, कधी घरानं करणार नाही आई. आणि त्या ठिकाणी आई शेवटच्या घटिका मोजत आहे. त्या वृद्धाश्रमवाल्याने फोन केला, तुमची आई खूप सिरियस आहे, तुम्हाला लगेच भेटायला बोलवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आई आली, ते मुलगा आला त्यांचा. आईला शेवटचे श्वास मोजत होती. आई आई तुझी तब्येत चांगली नाही, खराब झाली. हो बाळा. मला बोलवलं आई तू? हो. कशासाठी आई? बाळा या रूम मध्ये फॅन नाही. आई तू शेवटच्या घटिका मोजतीये, आता कशाला पाहिजे तुला फॅन? आईला किती मुलाची काळजी असते बघा. आईला किती जरी दुःख झालं ना तरी आई आपल्या लेकरा बाळासाठी ते दुःख सहन करीत असते.
ती म्हणती माझं काही झालं तरी चालन, पण माझ्या लेकराला दुःख नाही व्हायला पाहिजे. आजही वृद्धाश्रमामध्ये जातो मी, खूप रडतात ते लोक, खूप रडतात. आपण गेलं ना खूप रडतात. ताई आम्ही खूप केलं आमच्या मुलासाठी, पण आज आम्हाला सांभाळू शकत नाही. आमचा मुलगा बाहेरच्या देशात गेला, आमचा मुलगा खूप मोठा साहेब आहे, त्याला लाज वाटते. उपयोग आहे का? कारण आईसारखं वडिलासारखं दैवत जगात नाहीये. पण केव्हा किंमत कळती? आई गेल्यावर, वडील गेल्यावर. भरपूर उदाहरणं आहे सांगण्यासारखे, परंतु आपल्याला शिवकथेला पुढे घेऊन जायचं आहे. समुद्र किनाऱ्यावर वाशकल नावाचे एक गाव आहे. त्या ठिकाणी आपली काल सुरुवात केली होती, परंतु टाइम संपला. ती कथा आपली अधुरीच राहिली. बिंदुक आणि चंचुला यांची कथा नेमकीच चालू केली, पण आपली वेळ संपली, म्हणून आज राईट टाइम कथा चालू केली. कारण कथेला वेळ भेटला ना तर पूर्ण कथा सांगता येतात, पण काल वेळ झाला. पहिला दिवस होता. त्या ठिकाणी बिंदुक आणि चंचुला, बिंदुक हा खूप वाईट वृत्तीचा होता. त्याची पत्नी चंचुला ही सुरुवातीला चांगली वागली, पण नंतर हिचं सुद्धा वळण बिघडून गेलं. बिंदुक तर इतका वेश्यागमन करायचा, दारू जुगार, खूप वाईट वळण. शेवटी बिंदुक एक दिवस मरण पावला. मरण पावल्याच्या नंतर चंचुला तर मोकळीच झाली. तिने खूप वाईट कामं केले. वाईट कामं केले तर त्याचं फळ आपल्याला भोगावं लागत असतं. कारण आपण कर्म चांगले करीत राहिले पाहिजे. कर्म चांगले केले तर फळ चांगलं मिळत असतं. केले कर्म झाले तेची भोगा आले, केले कर्म झाले तेची भोगा आले, केले कर्म झाले तेची भोग आले, केले कर्म झाले तेची भोग आले. केले कर्म झाले तेची भोगा आले, केले कर्म झाले तेची भोगा आले. केले कर्म झाले तेची भोग आले, केले कर्म झाले तेची भोग आले. उपजले मेले ऐसे कीते, ऐसे कीते. उपजले हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुख गाता हरपली चिंता, हरिमुख गाता हरपली चिंता. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐशे किती. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. जसे कर्म केले तसं फळ माणसाला मिळाल्याशिवाय राहत नाही. असं कधी झालं का आंब्याचं झाड लावलं आणि त्याला बाबळीचे फुलं आले? नाही. कारण आंब्याचं जर झाड लावलं तर तुम्हाला आंबेच खायला मिळतील. आणि आपण कर्म चांगले करीत राहिले. तुम्हाला एक उदाहरण सांगते. एक कंपनीचा मालक होता आणि त्या ठिकाणी त्या कंपनीत मॅनेजर होता. एक खूप दिवसाचा तो मॅनेजर होता. त्याचं खूप वय झालं होतं. परंतु तो मालक आल्याबरोबर त्या मालकाला वाटलं
की मी आल्याबरोबर या मॅनेजरनं उठून उभं राहायला पाहिजे होतं. कारण मोठे माणसं आले तर लहान्या माणसाला उठून बसावंच लागतं. पण हे वयस्कर होते, यांना उठायला उशीर झाला आणि किती केलं तर वय त्यांच्यापेक्षा जास्त होतं मॅनेजरचं. परंतु आता हा कंपनीचा मालक असल्यामुळं याला गर्व. तसं आपल्याला धर्म काय सांगतो की आपल्या घरात जर कोणी आलं तर आपण पटकन उठून उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना बसा म्हटलं पाहिजे. हा धर्म आहे आपला. आपण बसमध्ये चाललो, एखादा वयोवृद्ध माणूस असला ना आपण जरा तरुण असलो तर आपण त्याला जागा दिली पाहिजे. हा धर्म आहे. त्या ठिकाणी तो मॅनेजर उठायला उशीर झाला म्हणून त्याने काय केलं, त्या मालकानं लगेच त्याच्या तोंडात मारली. त्या मॅनेजरला वाटलं माही काही चुकी नसताना याने तोंडात मारली. त्याने आता तो राग कोणावर काढायचा. घरी गेला, बायकोने चांगला चहा केला तरी बायकोच्या तोंडात मारले. बायकोला वाटलं मी एवढा चांगला चहा केला कधीच तोंडात मारित नाही, कसं तोंडात मारलं. बायकोला बी राग अनावर झाला. मुलगा आला पळत, मग त्या बायकोने बी त्या मोठ्या मुलाच्या तोंडात मारली. त्या मोठ्या मुलाने समोरून लहाना भाऊ आला, त्याने लगेच त्याच्या तोंडात मारली. याला वाटलं आता यांनी माझ्या तोंडात मारली विनाकारण. याने काय केलं, बाहेर पळत गेला. एक कुत्रं दिसलं, यानं लगेच त्या कुत्र्याला पाय मारला. ते कुत्रं भुकत 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 लांब गेलं. पण तिकडून एक गाडी आली, त्या गाडीतून खाली उतरला माणूस. हा भुकत गेला गेला त्या माणसाच्या पायाला चावलं. कोण असन तो? कंपनीचा. केले कर्म झाले त्याची. जसे आपण कर्म करू तसं आपल्याला भोगावं लागतं. कारण आपल्याला कोणी पाहणारा नसलं तरी वरचा पाहणार आहे. कर्म चांगले करीत राहायचं. या चंचुलेल्याला वाटलं मला कोण आहे बघायला. नवरा गेला निघून, आता कोण नाही उरलं. चंचुल्याने खूप विचार केला, खूप वाईट वागली. परंतु वाईट वागणाऱ्याला खूप यमदंड आहे. खूप. आपण जरा त्या पाप योनीमध्ये गेलो तर त्या ठिकाणी लोखंडाच्या सळाया तापलेल्या असतात. त्या सळायाने आपल्या अंगाला चटके देतात. त्या ठिकाणी आपल्या तोंडामध्ये नरक घालतात. उकळतं तेल आपल्या पायावर टाकतात. आपण जसे कर्म केले आणि आपण जसं कर्म करू तसं, जसं थोडं कर्म केलं, जसा खूप तेलगट कपडा झालेला आहे, खूप तेलगट कपडा, तर त्याला काय करावं लागेल, आपल्याला उकळत्या पाण्यात टाकावं लागेल. खूप तेलगट कपडा जर आपल्याला स्वच्छ करायचा तर त्याला काय करावं लागेल, अगोदर उकळत्या पाण्यात त्याच्यामध्ये किती मोठा निरमा आणि नंतर त्याला खूप आपटावं लागेल, तवा कुठं तो स्वच्छ निघन. तसं आपल्या जीवनामध्ये आपण जसं पाप करू तसं त्याची परतफेड आपल्याला करावं लागते. तेवढ्या यातना आपल्याला सहन करावं लागतात. जेवढं पाप करू तेवढं. आज ही चंचुला हिने खूप पाप केलं. पाप केल्याच्या नंतर आता हिची शक्ती हीन झाली. मग हिला कोणी विचारेना. जोपर्यंत तरुण होती तोपर्यंत हिनं देवाकडे कधीच बघितलं नाही. नंतर तिच्याकडे शक्तीच राहिली नाही. शरीर जीर्ण झालं तिचं, खाय प्यायला भेटना, वय झालं. मग ती रस्त्यानं चालली. जात असताना काही बायका, सोमवारचं व्रत होतं त्यांचं, पूजेचं ताट फुल भरलेलं होतं. त्या ठिकाणी ती त्यांना म्हणायला लागली, मला तुमच्या ताटातलं काय असेल तर खायला दे ना. त्या महिला मंडळ म्हटल्या की तुला एवढ्याने तुझी भूक भागणार नाही. तू असं कर,
मंदिरासमोर शिवकथा चालू आहे, त्या ठिकाणी पंक्ती चालू आहे, तुला पोटभर जेवण भेटन. आमच्या पैशी तेवढा प्रसाद तुला द्यायला नाही आहे. तू ज्या ठिकाणी कथा चालू आहे मंदिरासमोर त्या ठिकाणी तुझा शिवकथेमध्ये पंक्ती, तिथं तू पोटभर जेव. त्या ठिकाणी ती विचारित आली. आल्याच्या नंतर त्या ठिकाणी शिवकथा चालू होती. तिने शिवकथेमध्ये चालू होतं की आपण जर पाप केलं तर आपल्याला त्याचा त्रास होतो. पाप जर केलं तर तुम्हाला आता सांगितलं शिवकथेमध्ये महाराज ती सांगत होते की जर तुमच्याकडून जरा खूप वाईट कर्म झालं तर तुम्हाला तापलेल्या सळया खूप लाल चटक होऊन देतात ते आणि तुमच्या अंगाला चटके देतात. नवे तुम्हाला नरक खाऊ घालतात. उकळतं तेल तुमच्या अंगावर टाकतात. तुम्ही जसं जसं पाप केलं तसं तुम्हाला तेवढा त्रास यम लोक देत असतात. कारण यमाला तुमची दयामाया येत नाही, कारण तुम्ही तेवढं पाप केलेलं असतं. हे सगळं ती शिवकथेतून ऐकत होती. सगळी शिवकथा संपली. शिवकथा संपल्याच्या नंतर सर्वजण महाराजांच्या पाया पडून निघून चालले आणि त्या ठिकाणी सगळे गेल्याच्या नंतर महाराज सुद्धा निघले आणि त्या ठिकाणी चुकून त्या बाईला थोडासा धक्का लागला. ती बाई म्हणायला लागली, महाराज महाराज मी खूप पापी आहे, माझा स्पर्श तुम्हाला झाला. म्हटले कशी काय पापी? महाराज म्हटले, ती म्हटली मी खूप पाप केलेलं आहे, मी सांगू शकत नाही माझ्या तोंडाने. म्हटले तुझ्याकडून किती जरी पाप झाला असेल पण तू आता असं कर की तू ह्या ठिकाणी शिवकथा चालू आहे, या ठिकाणी तू रोज झाडून घेत जाय. या ठिकाणी चटाई उचल, साफसफाई कर, मंदिराची साफसफाई कर. एवढं तू केलं तुझं जे काही झालेलं असेल पाप ते तुझं सगळं धुवून जाईल. आपण मागं काय केलं ते बघायचं नाही, पण पुढं काय करायचं ते बघितलं पाहिजे. कोणी निंदा कोणी वंदा हाच यामुचा. आता कोणी जर समजा इथलं नाही सांगत मी, परंतु आमच्या तिकडचं सांगते. कोणी समजा चाललं असल काय म्हणतील, बाई कधीच गेले नाही पण आज चालली शिवकथेला. कोणी काही म्हणो पण आपला नियम आपण सोडायचा नाही, कारण शिवकथेला यायचंच. शिवकथा श्रवण केली तर आपलं सगळं पाप नाहीसं होतं. कारण महादेव बाबाचं म्हणणं आहे, तुम्ही शिव जरी म्हटले तरी तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. शिव माझा माझा माझा, शिव माझा माझा माझा, शिव माझा माझा मी शिवाचा. शिव माझा माझा माझा, शिव माझा माझा माझा, शिव माझा मी शिवाचा. शिव माझा माझा माझा, शिव माझा माझा माझा, शिव माझा माझा मी शिवाचा. शिव माझा माझा माझा, शिव माझा माझा माझा, शिव माझा मी शिवाचा. शिव माझा 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 माझा. शिव माझा शिव माझा मी शिवाचा. शिव माझा 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 माझा, शिव माझा मी शिवाचा.
सर्वजणी जय म्हणत जा, टाळ्या वाजत जा. कारण आपण जरी टाळी वाजत राहिलं तर आपल्याकडं काम, क्रोध, लोभ, अहंकार, मद मत्सर हे जवळ येत नाही. याच्यासाठी आपल्याला कीर्तनात, भजनात महाराज सांगत असतात टाळ्या वाजा, टाळ्या वाजा. परंतु आपण काही टाळी वाजत. तुम्हाला एक उदाहरण सांगून जाईल. एक जण बसमध्ये बसला, तिकीट काढलं, बस गेली निघून. हा इतका हसू राहिला. बाकीचे लोक म्हणतात तुला हसायला काय झालं रे? म्हणे मी कंडक्टरला फसवलं. म्हणे कस काय? तिकीट काढलं पण मी खालीच राहून घेतलं. आता कोणी कोणाला फसवलं? यानं कंडक्टरला फसवलं का कंडक्टरने यानं फसवलं? कंडक्टरला घेणं आहे का? तिकीट काढ, तू खाली राह, नाही तर बसमध्ये चढ, मला काही घेणं देणं? तसं महाराज लोकांना घेणं देणं काहीच नाहीये. तुम्ही टाळ्या वाजा नका वाजू, फक्त त्यांचं सांगायचं काम आहे. तुम्हाला बसमध्ये बसायचं का खालीच राहायचं हे तुमच्या हातात आहे. कारण आपण जीवनामध्ये रस या विषयाला आतुर झालेला असतो. काय रस या विषयाला संसारामधले सांगायची गरज आहे का आपल्याला? घरी जाऊन स्वयंपाक करायची सांगायची गरज आहे का आपल्याला? नाही. आपण आपापच लगेच जाऊन पटकन तयारीला लागू. तसं इथं सांगून सुद्धा कोणी कोणी टाळ्या वाजत. रस या विषयाला आतुर झालेला असतो. एक कोळी असतो आणि तो काय करतो, एक गांडूळ घेतो आणि त्याचे 2 तुकडे करतो. तो कोळी काय करतो, ते गांडुळाचे 2 तुकडे करेल असते ना, तो गळ्यात टाकतो आणि खाली सोडतो. लगेच तो मासा तिकून पळत होतो विहिरीमध्ये. त्याला काय वाटतं, काहीतरी मला खायलाच आणलं. परंतु हे गांडूळ म्हणत असतं मत आओ मेरे लिए. काय मत आओ मेरे लिए, मैं आधा हुआ है तेरे लिए, तुम आता है मेरे लिए, ऊपर खड़ा है तेरे लिए. अरे तू येऊ नको माझ्याकडे पळत, तुझा बाप तुझ्यासाठी वरती बसलेला आहे. परंतु मासा ऐकतो का? नाही. कारण तो रस या विषयाला आतुर झालेला असतो. त्याला वाटतं मला खायला चाललं काही. तसं आपण या संसारामध्ये, या माया मोहमध्ये आपण खूप अडकलेलो आहोत. याच्यातून बाहेर जाता येत नाही आपल्याला. साधं पंढरपूरच्या वारीला जायचं, आपण एखादीला म्हटलं चालायचं बाई पंढरपूरला, आले असते ना, पण अजून लेकरं खूप लहान लहान आहे, यांचे शिक्षण चालू आहे, यांना करून खाऊ घालायला कोणी नाही. काही दिवसाला विचारलं चालायचं का? आता नाही, आता लग्नाला आले मुलं, आता यांचं एकदा लग्न झालं का मग मी मोकळीच पंढरपूरला यायला. लग्न झाल्यावर आपण विचारायचं चालायचं का ताई, आता झालं मुलाचं लग्न. आले असते ना, आपण सुनबाईला एकली सोडता येत नाही ना. पुढच्या वर्षी विचारायचं ताई आता झालं 1-1.5 वर्ष लग्नाला, आता चला. नाही हो, आता छोटं बाळ आहे ना, त्या बाळाला सोडता येत नाही, छोटं बाळ झालं. म्हणजे या संसारामध्ये आपली सुटका होती का? नाही. संसाराला आपण जितकं चिटकलो तितकं चिटकून राहत, जितकं मोकळं सोडलं ना तितकं मोकळं सोडलं जातं. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तनी मोकळं झालो, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. संसाराच्या अंगी अवघीच व्यसन आहे. कारण संसारामध्ये खूप माणूस गुरु पटलेले आहे.
संसार दुःख मूळ चहूकडे विंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळे. संसारामध्ये आपण कमवतो फक्त कशासाठी? खूप कष्ट करतो कशासाठी? पैसा मिळवण्यासाठी. नंतर खूप तुमच्याकडे पैसा आला तरी तुम्ही सुखी आहे का? तुम्हाला पैसा कमवताना बी दुःख आहे, पण तुमच्याकडे जरा 25 लाख रुपये जर आले तुमच्याकडं तर तुम्हाला सुख आहे का? तुम्हाला भीती आहे की नाही चोराची? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई टाळ्या वाजा. नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया कोई नहीं रे. जो देखे. जगामध्ये सुखी आहे का कोणी? नाही. आपल्याला पैसा कमवताना बी दुःख होतं. खूप जमला पैसा, ते सांभाळायचं म्हणलं तर रात्रभर झोप येत. 25 लाख रुपये आपल्या घरात आहे, आपल्याला झोप येईन का? त्यावेळेस बी आपल्याला दुःख आहे का नाही? नंतर आपली चोरी झाली मग आपल्याला सुख आहे का? नाही. म्हणजे तिन्ही काळात आपण सुखी आहे का? नाही. आपल्या मागं दुःखच आहे, आपण कधीच सुखी नाही आहे. सुख तुम्हाला इथं भेटल. तुम्ही घरातला किती व्याप असू द्या, परंतु मंडप मध्ये आलं की तुम्हाला झोप लागल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण काय? इथं निवांत राहतात. तुम्हाला घरची कुठलीच तुम्हाला तुमच्या डोक्यात टेन्शन राहत नाही. घरी तुम्हाला गोळ्या खाऊन झोप येत नाही, पण मंडप मध्ये बिगर गोळीची झोप येईल. कारण ही ताकद भगवंताची. इथं भगवंत असतात. भगवंत टेन्शन फ्री करून टाके असतो भगवंत मंडप मध्ये आल्यावर. परंतु तरी काहीच मन कुठं जात असन? कुल्फीला झटके द्यायला. कुल्फीला चांगला झटका दिला का नाही काय माहिती. तिथं जरा तुमचं मन असलं तर शिवकथेत बसून उपयोग नाही. कारण एक जण पंढरपूरला जातो, कधीच पंढरपूरला जात नाही, परंतु बायकोच्या म्हणण्यानं सर पंढरपूरला गेला. परंतु त्याचं लक्ष सगळं कुठं? घरी. बायकोनं चांगलं लॉक लावलं का नाही कान, रात्री झोपताना कडी आतून लावली की नाही कान, चोराचा दांगडू चालू आहे, त्याचं लक्ष कुठं? बायकोनं धार काढली की नाही काय माहिती, त्याच्यात पाणी चांगलं टाकलं का नाही काय माहिती, का बिगर पाण्याचंच वाटून देते दूध. कारण ती राहती वारकरी संप्रदायातली, तिला वाटत किती पाणी टाकलं तर शेवटी एक दिवस जायचंय. ती काही जास्त पाणी टाकीत नाही, पण याला तेवढं वाटत ही पाणी काही टाकीते का नाही का, ओरिजिनल दूध देते काय का. याचं लक्ष सगळं घरी. पण बायकोचं मन असं राहतं, आता चंद्रभागेमध्ये गेले असं, चंद्रभागेचं स्नान करीत असतील, आता ते बारीला लागले असन, आता ते गरुड खांबाजवळ असतील, आता माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेत असत. बरं झालं ते गेले, शेजाऱ्याच्या निमताना का होत नाही गेले, नाही तर कधीच ते पंढरपूरला गेले नाही. खरा अर्थानं पंढरपूरला कोण गेलेलं आहे? मग त्याची बायको गेलेली. तो घरीच आहे, तो फक्त शरीरानं तिथं गेला, पण ध्यास सगळा घरचा. ही शरीराने जरी इथं असली पण हिचा ध्यास कुठं आहे? पंढरपूरला आहे. म्हणून माणसाचं चित्त कुठं पाहिजे? त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते वेळत. आपण त्रिवेणी संगमावर जरी आंघोळ केली आणि आपलं चित्त जर तिथं नसलं तर त्या आंघोळ करण्यात उपयोग नाही. चित्त आपण भगवंताजवळ लावलं पाहिजे. जर भगवंताजवळ चित्त नसलं तर आपल्याला मंदिरात जाऊन सुद्धा उपयोग नाही. चित्ती तुझे पाय डोळा रूपाची ध्यान, रूप ध्यानाची ध्यान,
आहे बरं का, बाबासाठी खरंच टाळ्या होऊ द्या. चांगले प्रमाण पाठ आहे बाबाचे. जुनं ते सोनं असतं, जुनं ते. आणि या वारकरी संप्रदायात जे जे वय झालं ना ते माणसाला तरुण होतं, माणूस याच्यात तरुण. वारकरी संप्रदाय असा आहे, सुरुवातीला दुःख आहे पण शेवट सुख आहे. वारकरी संप्रदायामध्ये संसारामध्ये सुरुवातीला आनंद आहे पण शेवट दुःख आहे. बघा, नवीन लग्न व्हायला असलं ना, 2 वर्ष 4 वर्ष 6 वर्ष खूप आनंद, खूप आनंद. पण नंतर ना असे भांडणं चालतात दोघांचे, तर सगळं गाव ऐकत राहतं, सगळं गाव ऐकत. संसारात सुख नाहीये पण सुरुवातीला लय आनंद. सुरुवातीला त्याला वाटतं माझ्या बायको सारखी बायको कोणाचीच नाही. पण जेव्हा बायको आना आना करती आणि जेव्हा का झटका दाखवते 2-4 वर्षामध्ये, मग तो म्हणतो उगाच लग्न केलं मी तसा राहिला असतं तर परवडलं असतं. सुख पात जवा पाडे, दुःख पर्वताय वळे, दुःख पर्वताय वळे, दुःख पर्वताय वळे. सुख पावे पाडे सुख किती आहे संसारामध्ये, फक्त जवा पाडे थोडं सुख आहे पण दुःख पर्वता एवढं आहे. खूप टेन्शन आहे संसारामध्ये, खूप टेन्शन. पण तुम्ही इथं बघा, वारकरी संप्रदायामध्ये सुरुवातीला आपल्याला जर आलो ना, तरुण पिढी कोणी टाळ पण वाजू देणार नाही, कोणी भजन म्हणून देणार नाही. का? तुला टाळच वाजवता येत नाही, ठेव टाळ खाली. तुला म्हणता येत नाही चांगलं, हो बाजूला. परंतु तरुण मंडळीनं माझी विनंती, नम्र विनंती आहे, सहन जर केलं तर आपण वर गेल्याशिवाय राहत नाही. लगेच राग येऊ द्यायचा नाही. टाळ खाली ठेव म्हटलं ना, त्यांच्या जिद्दीवर क्लास लावायचा. खूप छान गायनाच्या रवायचं, पुन्हा इथंच भजन म्हणायला यायचं. 100 एकरवाला मालक जरी इथं आला ना, त्याला अलीकडे कोणी ये म्हणणार नाही. आवडत पाहिजे, कारण कलेशिवाय किंमत नाही. आणि वारकरी संप्रदायामध्ये सण करावं लागतं. आता तुम्ही सप्ताह करतात, सप्त्यामध्ये खूप सण करावं लागतं. कोण काय बोलून याचं पण सांगता येत नाही. वर्गणी खूप देणारा बोलणार नाही, पण नाही देणारा बोलन तुम्हाला, तो तुमच्याकडून हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही पण सप्ताह करतो ना, आम्हाला माहिती आहे सप्त्याचं. सप्ताह करणं सोपं नाही. समुद्राच्या तुम्हाला एक उदाहरण सांगते. समुद्र, या सर्व पत्न्या असत्या, गंगा समजा आता का गंगा, सरस्वती, कावेरी, या सगळ्या नद्या समुद्राला जाऊन मिळत असतात. या सर्व पत्न्या समुद्राला जाऊन मिळतात. परंतु समुद्र म्हणत असतो, तुम्ही सगळं मला सप्रेम भेट आणता, लाकडं आणत्या, ढोरं गुरं घरं दारं सगळे घेऊन येता, पण एक जण तुम्ही मला भेटायला आणत नाही. आणि कोण? म्हणजे लवाळा तुम्ही कधीच आणत नाही, सगळे घेऊन येतात. त्यावेळेस त्या पत्न्या उत्तर देत असतात, या सर्व नद्या त्या म्हणत असतात की आम्ही तिकडून खूप रागाच्या भरात येतो, खूप रागाच्या भरात येतो, पण हा अगोदर झोपून जातो लवाळा, आणि आम्ही गेल्याच्या नंतर मग उठवतो. त्याला कसं आणणार आम्ही? समुद्राच्या लवाळ्याच्या अंगी काय आहे? नम्रता आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत. कोंडिले अनंता. दगड दोन्ही सारखेच असतात बघ का, हे दगड दोन्ही सारखे असतात, पण एकावर पाय देऊन जातो आणि एकावर आपण डोकं टेकवतो. का टेकवतो डोकं? कारण त्या दगडाने छन्नी आतोड्याचे घाव सोचलेले, छन्नी आतोड्याचे घाव सोचले, म्हणून आज आपण डोकं त्यांच्या पायावर टेकवतो. घाव सोचावं लागतात, घाव, तेव्हा कुठं माणूस मोठा होत असतो. सहजासहजी मोठा होत नाही. जो माणूस मोठा आहे ना, त्याला खूप घाव सोचलेले असतात, तेव्हा तो मोठा झालेला आहे. माझ्या माऊलीने घाव सोचले. कित्येक लोकांचे आता सगळ्यांचा अनुभव आहे. आळंदीला किती त्रास दिला लोकांनी, खूप त्रास दिला.
त्यांनी घाव सोचले नाही का? खूप घाव सोच. संत तुझी जाना देगी दया क्षमा ज्याचे अंगी दया क्षमा ज्याच्या अंगी दया क्षमा ज्याचे अंगी देगी संत तुझी जाना देगी संत तुझी जाना देगी संत तुझी जाना देगी संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. संत जगामध्ये संत जाणले पाहिजे. तुम्हाला भगवंताकडे जरी जायचं असेल ना, आधी संतांचं दर्शन आहे, नंतर देवाचं दर्शन आहे. कारण संताला इतकी किंमत आहे. संतामुळंच आपण आज आहोत. आपण एवढे भाग्यवान आहोत. हरी प्राप्तीसी उपाय हरी प्राप्तीचे उपाय हरी प्राप्तीचे उपाय धरवे संताचे ते पाय धरवे संताचे ते पाय याने सागती सदा हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. तेने साधती साधन तुटतील भावाचे बंधन. हरी प्राप्तीशी उपाय. संतांचे पाय धरावे लागतात. खरंच आपण भाग्यवान आहोत की आपल्या महाराष्ट्रामध्ये संत आहे, ग्रंथ आहे, साक्षात कोण आहे? भगवंत आहे. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये भगवंत आहे. आपल्यासारखं भाग्यवान कुणीच नाही. तुम्ही चारी धाम करा, पण तुमचं कोणत्याच देवाला असं नाही आहे की त्या देवाच्या चरणावर आपल्याला डोकं ठेवता येतं. नाही, लगेच नाही. पण आपला एक पांडुरंग असा आहे की त्याच्या चरणावर आपलं डोकं ठेवता येतं. ना आपण भाग्यवान आहोत. लांबून दर्शन आहे कुठं पण. चारी धाम आता सगळ्यांनी केले असेल तर कुठून दर्शन आहे? लांबून दर्शन आहे. पण जो नाही घडविला नाही बैसविला त्याचं दर्शन साक्षात आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत. 350 नद्यापैकी चंद्रभागा ही श्रेष्ठ आहे. चंद्रभागेमध्ये स्नान केलं तर आपलं सगळं पाप धुवून जातं. तसं नर्मदा मैया आहे. नर्मदा मैयाचं सुद्धा खूप महत्व आहे. नर्मदा मैया पण समजा नाही ज्यांच्याकडनं 4 महिने तर चालणं होणार नाही, परंतु नर्मदा मैयाच्या परिक्रमा केल्याशिवाय राहू नका. कारण मैयाची परिक्रमा इतकी महत्वाची आहे, तुम्ही गेल्यावर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही 4 महिने जाऊन आलो परिक्रमाला पायी, परंतु सर्वांकडून ही पायी होणं शक्य नाही. 15 दिवसाची परिक्रमा असते. ती प्रत्येक स्त्रीनी परिक्रमा करा. कारण त्या महिमा अफाट आहे मैयाचा. गेल्याशिवाय कळत नसतं. जसं मंदिरात गेल्याशिवाय आपल्याला देव दिसत नाही, तसं आपण परिक्रमाला गेल्याशिवाय मैयाचं महत्व कळणार नाही. अनेक संतांचे दर्शन आपल्याला होतात. मैयाचं स्नान होतं. माझ्या भोले बाबाचं प्रत्येक ठिकाणी दर्शन होतं. मैयाची परिक्रमा करा. चंद्रभागेचं स्नान, पंढरीची वारी कधीच चुकून देऊ नका. नाही पंढरपूरला वारीच्या वेळेत जाता येईल तरी पण तुम्ही नंतर का होत नाही, पण दरवर्षी नेम चालू ठेवा. कारण त्याच्यासारखं तीर्थ कुठंच नाही. कारण तो साक्षात आहे. आणि आपण जरा भक्ती केली ना, भगवंतावर उपकार होत असतात. ओझं होत असतं, खूप ओझं होत असतं. उदाहरण सांगून जाईन तुम्हाला. कनकाई आणि बोले बाबा. बोलो बाबा तुकाराम महाराजांचे वडील, कनकाई त्यांची आई. इतकं ओझं झालं भगवंतावर. श्री हट्ट, राज हट्ट, बाल हट्ट हा पुरवा लागतो. ज्यावेळेस बोलोबा महाराज
पंढरपूरला चालले, त्यांचा नेम होता. चालले तर त्यावेळेस कनकाई म्हणतात का मला पण यायचं पंढरपूरला. आता श्री हट्ट पुरवावा लागतो. त्या ठिकाणी नाही म्हणता येईना आणि चल म्हणावं तर ही काहीतरी मागण. कारण बयाची जात अशी, स्त्रियांची जात अशी आहे, भगवंताकडे गेलं ना काही मागत असती. त्या ठिकाणी म्हटले तुला पंढरपूरला यायचं तर चल, पण देवाजवळ काही मागायचं नाही. ती म्हटली नाही मागणार. परंतु गेले पंढरपूरला, चंद्रभागेमध्ये स्नान केलं, पांडुरंगाच्या बारीमध्ये दर्शनाला लागले, गरुड खांबाजवळ आले, बोलोबा महाराज पुढे गेले, दर्शन झालं, बाहेर आले. परंतु कनकाई आहे आमच्या माता, दर्शन घ्यायला लागल्या. दर्शन झालं तर लगेच पांडुरंग कनकाई साहेबांना म्हणतात आई साहेब काहीतरी मागून घ्या, तसं जाऊ नका. म्हटले नाही, मला आमच्या मालकाने सांगितलेले काही मागायचं नाही. नाही, माझ्या डोक्यावर तुमचं खूप ओझं झालेलं आहे, त्याचे परोपकार मला फेडावं लागल, तुम्हाला काहीतरी मागावं लागल. त्या ठिकाणी नावीला झाला कनकाईचा बी. परंतु कनकाई म्हणून गेल्या आम्हाला एक मुलगा द्या. भगवंत म्हणतात तथास्तु. आल्या बाहेर कनकाई साहेब आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर बोलोबा महाराज म्हटले इतका वेळ कसा लागला तुला, देवाला काही मागितलं का? मी नाही मागितलं. मग इतका वेळ कसा लागला तुला दर्शनाला? मला वाटलंच होतं तू काहीतरी मागशील म्हणून तुला येऊ द्यायचं नव्हतं, पण श्री हट्ट हा पुरवा लागतो. मग काय मागितलं? आपल्याला मुलगा मागितला. कसा मागितला? तसं मी काहीच नाही म्हटले. जा परत. देवाला म्हणा तुला जर मुलगा द्यायचा असेल तर त्याने सतत काय केलं पाहिजे? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. असा मुलगा द्या असं देवाला सांग. त्या ठिकाणी कनकाई साहेब गेल्या, देवा तुला जर मला मुलगा द्यायचा असेल तर असा मुलगा दे की त्याने सतत तुझं नामस्मरण केलं पाहिजे. देव म्हटले तथास्तु. आज असा मुलगा दिला की मुलगा देई ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. असे तुकाराम महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये आज जिकडं तिकडं तुकाराम बीज साजरी होती. सांगायचं तात्पर्य मला की आपण संतांकडे गेलं पाहिजे. विषय लांबत चालत असतो. आपलं चालू होतं बिंदुक आणि चंचुला, पण विषय मागे विषय निघत असतो. तो पूर्ण केल्याशिवाय बी इकडं वळता येत नाही. आता त्या ठिकाणी बिंदुक आणि चंचुला तिने खूप पाप केलं होतं आणि त्या ठिकाणी ती चालली होती कुठं? ज्यावेळेस या स्त्रिया महादेवाच्या मंदिरात चालल्या होत्या, त्यांनी सांगितलं शिवकथा चालू आहे त्या ठिकाणी जाय. शिवकथा आटपली होती, महाराज चालले होते. त्या ठिकाणी महाराजांनी सांगितलं तू काही करू नको, परंतु शिवकथेचं झाल्यानंतर झाडलोट कर, देवाच्या मंदिरात साफसफाई कर. तिनं ते सतत करीत राहिली. ती तिचे शरीर पूर्ण जीर्ण झालेलं होतं, परंतु सेवा करत करत ती छान झाली तब्येत तिची वाली. परंतु ती घरी गेली नाही. सर्व या ठिकाणी साफसफाई करून, देवाच्या मंदिरात साफसफाई करून महादेवाची तिनं खूप सेवा केली. एक दिवस तिला मरण आलं. मरण आल्याच्या नंतर त्या ठिकाणी महादेव बाबाचे सगळे भक्तगण तिला घ्यायला आले. आल्याच्या नंतर त्या ठिकाणी यमाची ताकद नव्हती येण्यासाठी. का ताकद नव्हती? कारण तिने शेवट खूप पुण्य केलं होतं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी यम येऊ शकत नव्हते. ती कुठं गेली? डायरेक्ट कैलासात गेली. ती पार्वती आई साहेबांची सखी बनली.
तिचं केवळ पाप कशाने धुवून गेलं? सगळं शिवकथेमुळे धुवून गेलं. सगळं शिवकथेमुळे तिचं पाप धुवून गेलं. त्रनाग्नीमुळे समरस झाले तैसे नामे केले जपत हारी. नामसंकीर्तन साधन पायी सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. साधारण तुम्ही गवताची गंजी घ्या आणि त्या गंजीला जर कधी आग लावायची म्हटलं तर किती काड्याच्या पेट्या लागल? एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकांची काम नाही. आता एक जरी काडी लावली तर सगळ्या गंजीची राग झाल्याशिवाय राहत नाही. कारण एका नामामध्ये तेवढी ताकद आहे. घेता नाम नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे. घेता नाम विठोबा पर्वत जळती पापाचे पर्वत. घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे. भगवंताचं नाम जर घेतलं तर पापा किती पर्वत जरी असलं तर ते जळून जात असतं. कारण नामामध्ये तेवढी ताकद आहे. तिने या चंचुलेने सतत ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कथा ऐकून 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 तिच्या बुद्धीवर एवढंच ढसलं की ती सतत भगवंताचं नामस्मरण सतत तिचा जप चालू होता. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा जप तिचा चालू होता. आणि असा जप चालू असताना जर तिला मरण आलं तर त्या माणसाला मोक्ष मिळत असतो. अंत काळी ज्याच्या नामाले मुका तुका म्हणे सुका पार नाही. तुका म्हणे सुकाले सुका पार नाही. अंतकाळी नाम आले मुका त्याच्या सुखा अंतकाळीच्या वेळेत. परंतु कधी येईल ते? पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी सतत गेला आपल्याला भगवंताचं नामस्मरण येईल. तिला सुरुवातीला नाही आलं पण शेवटच्या वेळेला तिनं खूप काही असं सेवा केली. सेवा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सारखा जप तिने चालू ठेवला. आणि त्यावेळेस तिला मरण आलं. ती कुठं गेली? कैलासात गेली. कैलासात गेल्याच्या नंतर ती पार्वतीची सखी बनली. सखी बनायला किती पुण्य लागल. परंतु सखी बनली. एक दिवस पार्वती आणि शंकर बसलेले होते आणि त्या ठिकाणी ती थोडी नाराज दिसली. तिला विचारलं का ग चंचुला, तू तर कैलासात आली माझी सखी बनली तरी तू नाराज काय? तिनं सांगितलं आई साहेब की मी तुमची सखी बनली खरंय, परंतु माझे मालक माझ्या अगोदर आलेले त्यांनी खूप पाप केलेलं आहे. ते पाप येऊनी भोगत असन. माझी इच्छा आहे की त्यांची सुटका झाली पाहिजे. काय करू मी त्याच्यासाठी? तुम्ही मला जे सांगाल ते मी करायला तयार आहे. माझ्या पतिराजाने खूप पाप केलेलं आहे. त्यांची सुटका त्याच्यातून करा. त्या ठिकाणी पार्वती आई साहेब म्हणतात तू असं कर. तुंबरू त्यांचा भक्त होता महादेव पार्वतीचा. तुंबरूला सांगितलं की तू हिला विंध्या पर्वतावर घेऊन जाय. त्या ठिकाणी पिशाच्या योनीमध्ये हिचा नवरा बिंदुक हा पिशाची योनी भोगत आहे. तू तिथं जा. त्या ठिकाणी विंध्या पर्वतावर हा तुंबरू घेऊन गेला आणि तिला सांगितलं याच्यामध्ये तुझा नवरा कोणता आहे ओळख. त्या ठिकाणी तो पिशाची योनी भोगत होता. त्या ठिकाणी सांगितलं हा माझा पतिराज आहे, ओळखू सुद्धा येत नाही कारण खूप तो पाप भोगू लागला. परंतु त्या ठिकाणी तुंबरून त्याला घेऊन आला. घेऊन आल्याच्या नंतर तो पिशाच्या योनीमध्ये होता.
त्याला एका झाडाला बांधलं आणि झाडाला बांधून 7 दिवस त्याला शिवकथा सांगितली. काय सांगितली? शिवकथा. शिवकथा सांगितल्याच्या नंतर त्याने एवढी अंतकरणातून ती शिवकथा पिशीच्या युनित असून सुद्धा अंतकरणातून त्याने ऐकली. श्रद्धा, विश्वास, शिवकथेवर त्याने विश्वास ठेवला. श्रद्धा महत्वाची, विश्वास महत्वाचा आहे. विश्वासाचं जोगी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगीवरी सत्ता, सकळ भोगीता होय त्याची, सकळ भोगीता होय त्याची. विश्वासाचा तो दोन्ही स्वामीवरी सत्ता. विश्वास असला तर आपल्या स्वामीवर आपली सत्ता असते. सत्तेला महत्व आहे, विश्वास महत्वाचा आहे. त्या विषयाच्या युनित असलेला बिंदू याची विश्वास होता महादेवावर आणि त्याने ती कथा एकदम अंतकरणातून ऐकली. त्याच्या त्या पिशव्याच्या युनिमधून सुटका झाली आणि सुटका झाल्याच्या नंतर त्या बिंदूला तुंबरू घेऊन कुठं आले? कैलासावर महादेव पार्वतीकडं. आणि त्या ठिकाणी महादेव पार्वतीकडे आणल्याच्या नंतर त्यांनी आपल्या शिवगण म्हणून त्याचं नाव पुकारलं गेलं की तू आता या ठिकाणी शिवगण म्हणून थांब. म्हणजे आपल्या पतीची सुटका एका पत्नीने केली. केवळ कशामुळं? ओम नमः शिवाय सारखा जप तिनं चालू ठेवला. ती कैलासामध्ये गेली. तेवढंच नाही तर आपल्या पतीची सुटका देखील तिनं केली. बघा, एखाद्या आमदार खासदाराकडे गेलं ना आपला जवळचा वशील असला पटकन काम होतं. म्हणजे एवढा अधिकार चालतो. देवावर खूप अधिकार चालतो. माझी जण्याबाई देवाला भांडत होती केवळ नामामुळं. तिनं तेवढी ताकद होती तिची. कारण आपल्याला भांडता येतं देवाला. कधी आपण तेवढं पुण्य आपल्याला करावं लागतं तेव्हा भांडता येतं. तेव्हा भजन तेवढं म्हणावं लागतं तेव्हा भांडता येतं. उगाचच भांडता येत नाही. शिव्या देत होती देवाला, त्या पण ऐकावं लागत होत्या. कारण जण्याबाई होती ती, तशी भक्ती होती तिची. तशी हिची हिनं भक्ती केली तर हिचा एवढा अधिकार झाला की पार्वती आई साहेबांना सुद्धा तिचं ऐकावं लागलं. त्यानंतर शिवकथा आपल्याला पुढे घेऊन जातीये. ब्रह्मदेव आणि विष्णू. ब्रह्मदेव म्हणतात सर्व ठिकाणी मी व्यापून बसलेलो आहोत. विष्णू भगवंत म्हणतात सर्व ठिकाणी मी व्यापून बसलेलो आहोत. दोघांमध्ये वाद चाललेला आहे. कारण जगामध्ये हेच चाललंय, तू मोठा का मी मोठा, तू मोठा का मी मोठा. लहान व्हायला कोणी तयार नाहीये. सगळं तर लहानामध्येच आहे बरं का. मोठ्यामध्ये लहानपण दे गा दे, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखर चारावा, मुंगी साखर चारावा. लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. जयांगी मोठेपण, जयांगी मोठेपण, तया यातना कठीण, तया यातना कठीण. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. ऐरावती रत्न थोर जाशी अंकुशाचा मार. जयांगी मोठेपणा ताया यातना. मोठेपणा सोपं नाहीये, यातना कठीण भोगावं लागतात. त्यापेक्षा लहान झालं पाहिजे. लहानामध्ये जेवढं लहान होऊन खाता येतं ना तसं मोठं होऊन खाता येत नसतं. मुंगी होऊन साखर खाल्ली ना तर काहीच हरकत नाही. त्या ठिकाणी
विष्णू भगवंत म्हणतात मी मोठा, ब्रह्मदेव म्हणतात मी मोठा, सर्व ठिकाणी मी व्यापून बसलेलो आहे. खरं तर सगळ्या ठिकाणी माझा महादेव बाबा व्यापून बसलेले आहे. सर्व ठिकाणी जिकडं तिकडं माझे महादेव बाबा आहे. आणि त्या ठिकाणी यांच्या दोघांच्या वाद इतके चालले. सगळे देवता कुठे गेले? कैलासावर. महादेव पार्वतीकडं. ही खूप विष्णूचा आणि ब्रह्मदेवाचा वाद चालू आहे. तुम्ही तिथं चला. त्या ठिकाणी महादेव प्रगट झाले. त्यांनी एक अग्निस्तंभ तयार केला आणि त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही दोन्हीकडं दोन झाले. आणि त्यांनी सांगितलं की याचा अंत, आदी आणि अंत बघून या. त्या ठिकाणी ब्रह्मदेव वरती हंसाच्या रूपामध्ये गेले आदी आणि अंत बघण्यासाठी, की जो अगोदर येईन त्याला सर्वश्रेष्ठ मान मिळन, त्याचा सन्मान होईल. ब्रह्मदेवाला वाटलं मी आधी आलो तर माझा सन्मान होईल, मान मिळेल मला. विष्णूला वाटलं मी अगोदर आलो तर माझा सन्मान होईल, मला मान मिळेल. त्या ठिकाणी वरा अवतारामध्ये विष्णू पाताळात गेले आणि वर ब्रह्मदेव हंसाच्या रूपात गेले. परंतु विष्णूला अंत लागला नाही आणि आधी लागला नाही. विष्णू भगवंत वरती आले आणि म्हटले मला अंतही लागला नाही आणि आधी लागला नाही. ब्रह्मदेव वरती गेले, 21 स्वर्गापर्यंत गेले. त्यांना अंत लागाना, आधी लागाना. त्या ठिकाणी एक केतकीचं फूल त्या ठिकाणी होतं आणि त्या ठिकाणी केतकीला विचारलं अगं आधी लागाना ना अंत लागाना, मग आता काय करायचं? ती म्हणे तुम्हाला काय करायचं? मी सांगते ना, मी साक्ष देते तुम्हाला की तुम्हाला मी थेटपर्यंत जाऊन आलो, मला आधी मिळाला किंवा अंत मिळाला, मला मी थेटपर्यंत जाऊन आलो. म्हणजे तू साक्ष देशील का? म्हटले हो. त्या ठिकाणी ब्रह्मदेव खाली आले आणि विष्णू भगवंताला म्हणतात की मी थेटपर्यंत जाऊन आलो, खरं बोलतं तू? हो. याला साक्ष कोण आहे? हे मग केतकीचं फुलं आहे ना, त्या ठिकाणी केतकी पण साक्ष देते की हे वरती थेटपर्यंत जाऊन आले. आता त्या ठिकाणी सगळ्याला जरी खोटं बोललं चालन, पण माझ्या महादेवाला खोटं बोलून चालत नाही. महादेव बाबाला कळलं की केतकी खोटं बोलतोय, ब्रह्मदेव खोटं बोलतोय. त्या ठिकाणी महादेव बाबा आले आणि विष्णूला सांगितलं की तुम्ही जे बोलले ते खरं आहे, तुम्ही जे बोलले ते खरं आहे. अंत लागू शकत नाही, आधी लागू शकत नाही. तुम्ही आता माझी जे लोक पूजा करतील, तुमची आणि पूजा समान राहील, तुमची आणि माझी पूजा समान राहील. जे लोक मला बी भजले तर ते तुम्हाला देखील भजतील आणि तुमचं माझं सारखंच पूजन राहील. असं भेदाभेद राहणार नाही. ब्रह्मदेवाला सांगितलं की तू खोटं बोलला. हरिहरा भेद हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद. नाही करू नये वाद, नाही करू नये वाद, एका एकाचे हृदयी, एका एकाचे हृदयी. नाही नका करू वाद, नाही नका. हरिहरा भेद नका करू वाद, कारण हरी आणि हर हे एकच आहे, हे वेगळे नाही. याच्यावरून उदाहरण सांगन, पण मी तुम्हाला आता उद्या सांगन. आपली वेळ संपलेली आहे.